तो मेरे भाइयों, ये सब आपके वजह से हो रहा, हमारे वजह से नहीं हो रहा। और कमांडर राव साहब ने अपने को ये व्यक्ति दे, उनके माध्यम से दिए। सब एक है। हमारी इंडिया! हमारी इंडिया! घोषणा द्यावं लागेल। APS 95 पेन्शनर संघटना ही संघटना 27 राज्यामध्ये आहे। आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोकराव साहेब, आमची जी पेन्शन आहे ते 1000 ते 2000 रुपये पेन्शन मिळते। त्या पेन्शनमध्ये आमचे गुजराण होत नाही, त्यासाठी आमचा हा लढा गेले 8 वर्षापासून चालू आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राऊत साहेब यांची माननीय पंतप्रधान साहेब सोबत 2 वेळेस चर्चा झाली, त्यानंतर श्रम मंत्री आणि अर्थमंत्र्यांसोबत अनेक वेळेस चर्चा झाली, परंतु आमचा प्रश्न आजही सुटला नाही। म्हणून आज 26 तारखेला संपूर्ण भारतामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये समोर मोर्चा काढून आमच्या मागणीबद्दल आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत पंतप्रधान साहेबांना निवेदन देणार आहोत। या निवेदनामध्ये आम्ही मागणी करणार आहोत की आमची जी पेन्शन आहे 7,500 रुपये आणि त्याला महागाई भत्ता, ही पेन्शन आम्हाला मिळालेच पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आमचा जो पगारातून कपात केलेला पैसा आहे त्या पैशाच्या व्याजावर आम्हाला 7,500 रुपये आणि त्याच्यावर महागाई भत्ता मिळू शकते, हे आम्ही CPF ला पटवून सांगितलेलं आहे। येणाऱ्या 11 आणि 12 तारखेला बेंगळुरूला जे CBTची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा प्रश्न सुटेल अशी आम्हाला आशा आहे। जर आमचा प्रश्न नाही सुटला तर यापुढे आम्ही आत्मदान आणि जेल भरो यासारखे आंदोलन सेवा केल्याशिवाय आम्हाला मार्ग नाही। कारण आज भारतामध्ये दररोज आमचे 200 पेन्शनर आज जग सोडून जात आहेत। रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच मरलेला आम्ही निर्णय घेऊ। जर आमची मागणी नाही झाली तर सरकारला आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सरकारच्या विरोधामध्ये मतदान करू आणि आमचा रोष मतदान पेटीतून आम्ही व्यक्त करू असे मी तुम्हाला जाहीर करतो। मी SN आंबेकर, प्रांत अध्यक्ष, महाराष्ट्र।